शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांचे जमिनीबाबत बऱ्याच प्रकारचे वाद असतात. म्हणजे आपला धुरा इकडं सरकाला, त्याचा धुरा इकडं सरकाला, किंवा भावाभावामध्ये ज्या वाटण्या झालेल्या आहेत त्या वाटण्यामध्ये सुद्धा बऱ्याच भावांचे वाद असतात की माझा हिस्सा कमी आहे, तुझा हिस्सा जास्त आहे. त्यामध्ये जे काही पोट हिस्से असतात त्या पोट हिस्स्यामध्ये सुद्धा वाद असतात. किंवा बऱ्याच शेतकऱ्यांना वाटतं की आपली जी काही शेती आहे सातबारावर ती मोजून घ्यावी, त्याची हद्द कायम करावी आणि हद्द कायम करून आपण आपला जो काही शेतीचा उपयोग आहे तो व्यवस्थित घ्यावा. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे वाद होऊ नये. त्यामध्ये बिनशेती जी जमीन असते ती बऱ्याच शेतकऱ्यांना मोजावी लागते. काही गुंठेवारी जमीन असते, म्हणजे प्लॉटिंगसाठी बरेच जण जमीन मोजण्याचा प्रयत्न करत असतात. त्यानंतर ज्या काही वन हक्क दावे मोजणी असतात, त्यानंतर नगर भूमापन मोजणी, गावठांची भूमापन मोजणी, म्हणजे अशी कोणत्याही प्रकारची जमिनीची मोजणी असली, म्हणजे एकमेकाचे भावाभावाचे हिस्से असतील, शेजाऱ्याचे वाद असतील, तर प्रत्येक शेतकऱ्याला वाटतं की आपण आपली जमीन मोजून घ्या. आणि त्यासाठी भूमी अभिलेख कार्यालयामध्ये जवळपास ते शेतकरी अर्ज करीत असतात आणि तिथं 6 महिने लागतील की त्या शेतकऱ्यांना मोजणीसाठी तारीखच मिळत नाही. म्हणजे त्यासाठी जी काही फी आहे ती फी भरून सुद्धा लवकर फी मोजण्यासाठी नंबर लागत नाही. आणि त्यामुळे हे जे काही वाद असतात हे वाद वाढत जातात. पोलीस स्टेशन पर्यंत, तहसील कार्यालयापर्यंत, काही तर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत वाद जात असतात. आणि यामुळे काही ज्या काही वहितीच्या जमिनी असतात त्या पडीत सुद्धा पडत असतात. म्हणजे अशा वेळेस शेतकऱ्यांचं एक प्रकारे नुकसान सुद्धा होत असतं. आणि यामुळे आता शासनाने एक महत्वाचा निर्णय घेतलेला आहे. जे काही 4-4, 6-6 महिने असे जमिनी मोजण्यासाठी लागत होते, आणि याचं मूळ कारण होतं की शासनाकडे कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या. कारण शासन नुसते भूमी अभिलेखचे कर्मचारीच नाही, तहसील चे कर्मचारीच नाही, तर तुम्ही कोणताही विभाग बघा, शाळेचं बघा, तुम्ही तुमच्या गावात 5वी पर्यंत शाळा आहे, शिक्षक किती आहेत? तुमच्या गावात जो तलाठी आहे त्या तलाठ्याकडे गावं किती आहेत? ग्रामसेवक आहेत त्याच्याकडे गावं किती आहेत? म्हणजे असे कोणत्याही प्रकारचे जे कर्मचारी असतील त्यांची अपुरी संख्या आहे. आणि बरेचसे कार्यालय, समजा कृषी कार्यालय असेल, तहसील कार्यालय असेल, भूमी अभिलेख कार्यालय असेल, बऱ्याच जाग्यावर प्रभारी अधिकारीच काम करतात. म्हणजे दुसऱ्याच तहसीलचा तहसीलदार तिसऱ्या तहसीलला प्रभारी अधिकारी असतो. आता तो तहसीलदार जिथं आहे तो त्या तालुक्याचं व्यवस्थित काम बघतो, आणि जिथं प्रभारी आहे तिथं काय ते वेळेवर जात नाही. गेलो तर गेलो, पाहिलं तर पाहिलं, कारण त्याचं महत्वाचं जे काम आहे ते काम ते करणार. आणि अशी अपुरी संख्या जवळपास प्रत्येक कार्यालयामध्ये आहे. आणि त्यामुळे शेतकऱ्यांना जे काही मोजणीसाठी उशीर लागत होता, त्यासाठी आता जे काही तांत्रिक, म्हणजे चांगली मोजणी करणारे, जे चांगले शिकलेले मोजणी करणारे जे खाजगी लोकांना आता सरकार मोजणीसाठी त्या भूमी अभिलेख कार्यालयामध्ये घेणार आहे. म्हणजे त्यांना एक मोजण्यासाठी फक्त नेमल्या जाणार आहे खाजगी मोजणीदारांना, आणि त्यांच्या मार्फत ही मोजणी करून घेण्यात येणार. ती मोजणी झाल्याच्या नंतर मग भूमी अभिलेखचे जे काही अधिकारी असतील ते त्याची पाहणी करणार, ती बरोबर आहे का, आणि त्यानंतर मग ती मोजणी प्रमाणित करणार आहेत. आणि ही मोजणी आता यापुढे सरकार म्हणते, म्हणजे महसूल विभाग, की ही मोजणी फक्त आता यापुढे 30 दिवसात करण्यात येणार आहे. असा हा आमचा क्रांतिकारी निर्णय आहे, असं महसूल मंत्री श्री बावनकुळे साहेब यांचं म्हणणं आहे. पण आता हे बऱ्याच दिवसापासून म्हणतायत की आम्ही 30 दिवसात करू. मात्र आता त्यासाठी त्यांनी अधिसूचना सुद्धा काढलेली आहे, आणि या अधिसूचनेनुसार ही मोजणी आता यापुढे 30 दिवसात करण्यात येणार. आणि जे काही शेतकऱ्यामध्ये वाद होत असतात ते यापुढे होणार नाहीत, याची दक्षता महसूल विभाग घेणार आहे, असं महसूल मंत्री श्री बावनकुळे यांनी सांगितलेलं आहे. आता मित्रांनो, तसे तुमचे जर जमीन मोजणीचे प्रलंबित प्रकरण असतील तर ते यापुढे लवकरच निकाली निघतील. आणि तसे असतील तर नक्कीच कमेंट करा. जमिनीचे वाद असतील तर कमेंट करा. आणि भूमी अभिलेख कार्यालयाला खरंच मोजणीसाठी सध्या किती महिने लागत आहेत हे सुद्धा कमेंट करायला विसरू नका. आणि एक आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, आणि प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत ही माहिती शेअर करा. धन्यवाद.